रामकृष्ण हरी माऊली। गजानना गुणकरा परम मंगल पावना, असीव अवघी हरी दुरित तेवी दुर्वासना। नसे त्रिभुवना मधी तुझविने आम्हा आसरा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, सद्गुरु गजानन महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांना नमन करून आपण सद्गुरु गजानन महाराज यांच्या चरित्राच्या 4थ्या भागाला प्रारंभ करतोय। आतापर्यंत महाराजांच्या चरित्राचे 3 भाग आपण त्या ठिकाणी बघितलेले। मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकाचे मायबाप माऊली ज्ञानोबाराय यांच्या या आळंदीमधून आणि सद्गुरु गजानन महाराज यांच्याच मंदिरावरून हा व्हिडिओ, हा भाग तुमच्यापर्यंत येतो। महाराजांचं चरित्र आपण बघतोय। 4था भाग आज आपल्याला पाहायचा। 3ऱ्या भागामध्ये आपण बघितलं की निर्जल असणारे विहीर, ज्याच्यात पाण्याचा थेंबही नाही, महाराजांच्या कृपेनं, महाराजांच्या दयेच्या दृष्टीनं ती निर्जल असलेली विहीर पूर्ण भरली। त्या विहिरीला जिवंत पाणी लागलं आणि त्या अकोलेच्या शिवारामध्ये जवळपासच्या सगळ्या लोकांसाठी ते पाणी महाराजांनी उत्पन्न केलं, पाणी महाराजांनी निर्माण केलं आणि त्यांच्यावरती कृपा त्या ठिकाणी केली। नंतर भास्कराने सांगितलं की महाराज, आता मला हा मळा करायचा नाही, भक्तीचा मळा करायचा आणि आता मी तुमची संगत सोडणार नाही। आणि तो भास्कर महाराजांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि परत महाराज शेगावामध्ये आले। महाराज शेगावामध्ये आल्याच्या नंतर दासगणू महाराज वर्णन करतायत। दासगणू महाराज म्हणतात की महाराज नंतर शेगावात आल्याच्या नंतर 6व्या अध्यायाला दासगणू महाराजांनी प्रारंभ केला आणि दासगणू महाराज म्हणतात की 1 दिवसाचा प्रसंग आहे। महाराज बंकटलालाच्या सदनामध्ये त्या घरामध्ये बसलेले आहेत आणि जवळपास भरपूर मंडळी बसलेली आहे आणि सगळ्या मंडळींनी निर्णय केला की आज आपण मक्याची कणस खाण्यासाठी बंकटलालाच्या मळ्यामध्ये जाऊ। सगळ्यांचा निर्णय झाला, सोबत महाराजांना घेऊ आणि सगळेजण मक्याची कणस खाण्याकरता बंकटलालाच्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत। विहिरीपाशी सगळेजण आले, तिथं सगळी व्यवस्था केलेली आहे। अत्यंत पाण्यानं समृद्ध असणारी ती विहीर आणि त्या विहिरीपाशी सगळी मंडळी जमा झाली मक्याची कणस त्या ठिकाणी खाण्यासाठी। मोठमोठी वृक्ष, मोठमोठी झाडं त्या ठिकाणी आहेत आणि मक्याची कणस पेटवण्यासाठी, भाजण्यासाठी ते शकोट्या बाजूला पेटवण्यात आलेल्या आहेत। 9 शकोट्या त्या ठिकाणी पेटवण्यात आल्या आणि त्याचा धूर झाला, त्याचं धुपट झालं। जवळपास जी चिंचेचे झाड होते त्या झाडावर आगेमोळ बसलेले होते। ते धुपट झाल्यामुळं त्या धुपटानं सगळे आगेमोळ त्या ठिकाणी उठले आणि माणसाला चावायला लागले। चावायला लागल्याबरोबर सगळी माणसं तिथून पलायन करतायत, तिथून पळून गेले। कोणी घोंगडी अंगावर घेतली, कोणी कोणत्या दिशेनं पळालं, कारण माणसाला प्राणापेक्षा त्या ठिकाणी काही आवडत नाही। प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती, दासगणू महाराज म्हणतात की प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणतीच वस्तू माणसाला प्राणा येते एवढी आवडते। त्यामुळे माणसाच्या प्राणावर संकट आलं की सगळेजण समर्थांना, महाराजांना टाकून त्या ठिकाणी पळून गेले, पण महाराज त्या जागेवर बसलेले। ज्यावेळेस माणसावर संकट येतं त्यावेळेस माणूस स्वतःच्या प्राणाचं रक्षण करतो, मग जवळ कितीही कोणी असो त्याचा विचार त्या ठिकाणी करत नाही। गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर महाराजांच्या मुखातून मी एक दृष्टांत ऐकला होता की असं म्हणतात की एक कैदी होता आणि त्या कैद्याच्या पायाला जखम झाली अनेक दिवसापासून, ती जखम बरी होत नव्हती, म्हणून एका डॉक्टराला बोलवण्यात आलं। डॉक्टर त्या ठिकाणी आला आणि डॉक्टरांनी पाहिलं। जेव्हा तपासणी झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा
तुझी जखम अनेक दिवसाची असल्यामुळं ती आता जखम राहिली नाही, तुला गँग्रीन झाला त्या बोटाला आणि आता तुला ते बोट कापावं लागल, नाहीतर तू वाचणार नाही. त्याचं प्रेम बोटावर होतं, पण आता तुझा प्राण वाचणार नाही हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्यानं सांगितले की डॉक्टर साहेब बोट कापून टाका. बोट कापण्यात आलं. काही दिवस निघून गेले पण तो रोग थांबला नाही. त्याच्या पायात मुंग्या येऊ लागल्या. परत त्याच्या पायाची तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितले की बाबा गँग्रीन अजूनही बरा झाला नाही, तुझ्या पायात त्या ठिकाणी शिरलेला आहे, तुझा पाय कापावा लागल. आता पायावरही त्याचं प्रेम होतं, नाहीतर तू वाचणार नाहीस असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा नाईलाजास्तव त्याचा पायही कापावा लागला आणि त्यानं तो आनंदानं कापू दिला, कारण प्राणावर संकट आलेलं आहे. नंतर दुसऱ्या पायाला झाला, त्यानं सांगितलं हा पायही कापा, पण मी वाचलो पाहिजे, माझा प्राण वाचला पाहिजे. माणसाचं प्रत्येक इंद्रियावर प्रेम आहे, पण प्राणा इतकं नाही. प्राणा एवढं प्रेम कशावर नाही. आपण नेहमी दृष्टांत ऐकतो, मी अनेक वेळा ऐकला की असं म्हणतात एक हौद होता, हौद, आणि त्या हौदात एका माणसानं माकडीन आणि त्या माकडीनीचं पिल्लू सोडून दिलं. दोघ जण त्या हौदामध्ये सोडून दिले आणि त्याच्यामध्ये पाणी सोडायला लागला तो माणूस. जसजसं पाणी वर वर येऊ लागलं तसतस ती माकडीन आपल्या पिल्लाला वर वर घेऊ लागली. पाणी टोंगळ्यापर्यंत आलं, तिनं पिल्लाला उचललं आणि कमरेवर घेतलं, पण पाणी वाढलं, कमरेवरती आलं. तिनं अजून पिल्लाला उचललं आणि छाती पाशी त्या पिल्लाला घेतलं. पाणी छातीपर्यंत आलं. तिनं अजून पिल्लाला उचललं आणि खांद्यावर घेतलं. पाणी खांद्यावर त्या ठिकाणी आलं. तिनं पिल्लाला उचललं आणि डोक्यावर घेतलं. नंतर पाणी तिच्या नाकात तोंडात जाऊ लागलं. मग मात्र तिनं पिल्लाला खाली ठेवलं, पायाच्या खाली त्या पिल्लाला ठेवलं आणि त्याच्यावर उभी राहिली. म्हणून सांगतात की प्राणापरी आवडती वस्तू नसे हो. जसं आगेमूळ उठलं, माशा चावायला लागल्या, सगळी लोक घोंगडी घेऊन त्या ठिकाणी पळायला लागली, दूर जायला लागले. महाराज एकटीच बसले होते, सगळे लोक निघून गेले. महाराजाच्या अंगावर त्या माशानं त्या ठिकाणी अंथरुण केलेलं आहे, माशाचं अंथरुण झालेलं आहे. जणू काही त्या माशाचीच घोंगडी महाराजांच्या अंगावर पसरल्या गेली. सगळी लोक पळून गेली. एक प्रहर झाला, जवळजवळ 3 तास झाले, माशावर जायला तयार नाही. शेवटी बंकटलालाने विचार केला की मला कुठून बुद्धी सुचली आणि महाराजांना मी इकडं मक्याची कणसं खाण्यासाठी आणलं. आणि महाराजावर एवढं संकट आलं, आपणच यातली दोषी होत. आणि मग बंकटलाल महाराजांच्या दिशेने चालला आणि महाराजांनी पाहिलं या सगळ्या भक्तामध्ये फक्त एकच माझा निस्सीम भक्त आहे जो माझ्यासाठी धावून येतो, तो म्हणजे बंकटलाल. बंकटलाल त्या ठिकाणी धावत धावत त्या ठिकाणी महाराजाकडे आला. महाराजांनी माशांना आज्ञा दिली की बाबा तुम्ही जाऊन तुमच्या जाग्यावरती बसा. माझा बंकट निस्सीम असा भक्त आहे, त्याला त्या ठिकाणी चावू नका, त्याला त्या ठिकाणी त्रास देऊ नका. आणि महाराजांची आज्ञा झाल्याबरोबर अंगावरच्या सगळ्या माशा त्या ठिकाणी उठल्या आणि झाडावर जाऊन बसल्या. तदनंतर महाराजाकडं बंकटलाल हात जोडत आला आणि बंकटलाल माफी मागू लागला. महाराज म्हटले की बाबा अरे तू तुझ्या मळ्यात मला चांगलीच मेजवानी केली, बघ सगळ्या अंगाला माशा त्या ठिकाणी चावलेल्या आहेत. आणि तू बघितलंच असेल प्रकार की एवढी लोक मक्याची कणसं खाण्यासाठी आपल्या सोबत त्या ठिकाणी आले, पण जसं आगेमूळ उठलं आणि चावायला लागलं तसं आपल्याला सोडून सगळी लोक काय केलं, सगळ्या लोकांनी पलायन केलं. म्हणून त्या ठिकाणी वर्णन करतात की जिलेबी पेढे बर्फे खाती, दासगणू महाराज म्हणतात जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाते. दासगणू महाराज संकट आलं की लोक पळून जातात, सुखात सोबत राहतात, दुःखात मात्र कोणी साथ देत नाही. दुःखामध्ये कोणी साथ देत नाही. जोपर्यंत इंद्रिय माणसाची चांगली आहेत तोपर्यंतच घरची त्याला साथ देतात, जवळची माणसं त्याला साथ देतात. जशी त्याची इंद्रिय कामातून गेली की घरचे माणसंही त्याला साथ देत नाही. माणसावर संकट आले की देवाशिवाय माणसाचा वाली कोणी नसतो. म्हणून द्रौपदी किंबहुना कुंती माता
देव जेव्हा कुंती मातेला म्हणतो की काहीतरी मागा, तेव्हा कुंती माता त्या ठिकाणी फक्त दुःख मागते. का दुःख मागते? कारण कुंती मातेला माहित असतं की दुःख असलं तरच देव साथ देतो. दुःखात काय करतो? त्या ठिकाणी देव साथ देतो. म्हणून जोपर्यंत पांडवाच्या जीवनामध्ये दुःख होतं तोपर्यंत देव माग पुढे त्यांच्या उभा होता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात, जे आघात आले, जे संकट आले, ते सगळे संकट पांडवाचे देवानं आपल्या अंगावर घेतले आणि पांडवाचं रक्षण केलं. नाहीतर 13 अक्षोणी कौरव आणि 7 अक्षोणी पांडव विजय होणं अत्यंत अशक्य काम होतं. पण भगवंतानी ते करून दाखवलं. भगवंत दुःखामध्ये साथ देतो, लोक मात्र दुःखामध्ये साथ देत नाही. संकट आल्याच्या नंतर सगळी लोक त्या ठिकाणी निघून गेले. महाराज उपदेश करतायत बंकटलाला की बाबा, जिलेबी पेढे बर्फे खाती, माशा आल्या पळून जाती. लोकांचं गत. त्यामुळे लक्षात ठेव की लोक सुखात साथ देतात, दुःखात कोणी साथ देत. बंकटलाल मात्र धावून आला. बंकटलालने सांगितले की महाराज, माझ्याकडूनच ही चुकी घडली. मी विनाकारण तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलो. त्या ठिकाणी बंकटलाल बोलायला लागले. आणि त्या वेळेस महाराजांनी सगळ्या मंडळीला परत बोलवलं. आणि परत बोलवल्याच्या नंतर सगळ्या मंडळींनी परत कणस भाजलेली आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी कणस, मक्याची कणस ग्रहण करतात. त्याच्यानंतर महाराज नरसिंहजीला भेटण्यासाठी जातात अकोटमध्ये. ती पुढे चरित्रामध्ये कथा आहे. अकोटमध्ये महाराज नरसिंहजीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी जातात. महाराजांचं चालणं वायूपेक्षाही गतिमान आहे, म्हणजे वेगान आहे. महाराजांना योगी योगेश्वर म्हणतात. त्याचं कारण तेच, वायूपेक्षाही गतिमान त्याचं चालणं आहे. महाराज क्षणार्धात कुठं जातील काही सांगता येत नाही. महाराज राहिलेच शेगावात, पण निरंतर भ्रमण करत राहिले, निरंतर हिंडत राहिले. असं म्हणतात ना, गंगा बहती भली, साधू घुमता भला, असं म्हटलेलं. साधून एका जागी राहू नये. नाहीतर एका जागी जर साधू राहिला तर तो साधू जगाचा उद्धार करू शकत नाही. साधूचा अवतारच जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देहकष्ट विधी परोपकार आहे, असं म्हटलेलं आहे. जगाच्या कल्याणासाठी संताचा अवतार असतो. त्यामुळे एकाच जागी बसून जगाचं कल्याण होणार नाही. म्हणून संत निरंतर हिंडत राहतात, भ्रमण करत राहतात. महाराज शेगावात राहिले तरी मात्र निरंतर भ्रमण करत राहिले, भक्ताचा उद्धार करीत राहिले. आणि असंच महाराज अकोटला गेले. आपला बंधू, आपला भाऊ असणारा नरसिंग त्याला भेटण्यासाठी. नरसिंगजी ही फार मोठे संत आहे आणि वनामध्ये ते राहतात, जंगलामध्ये ते राहतात, एकांतवासामध्ये ते राहतात. संतांना एकांतवास त्या ठिकाणी प्रिय असतो. एकांतवासामध्ये ते नरसिंहजी राहतात आणि त्यांना भेटण्यासाठी महाराज आले. अत्यंत घनदाट असं जंगल, मोठमोठी वृक्ष, असंख्य असे साप त्या जंगलामध्ये. आणि अशा महाभयंकर त्या जंगलामध्ये ते नरसिंहजी आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी महाराज आले. आल्याच्या नंतर 2 साधूची ती भेट आहे, 2 संताची ती भेट आहे. आणि 2 संताची भेट झाली की सज्जन जर सज्जनाला भेटला तर ज्ञानाची चर्चा होत असते. ठीक आहे, सज्जन सज्जनाला भेटला तर ज्ञानाची चर्चा होत असते. आणि दोघं त्या ठिकाणी भेटल्याच्या नंतर महाराजांनी त्यांना उपदेश करायला सुरुवात केली. महाराजांनी सांगितलं की बाबा, तुझं बरं हे, तू प्रापंचामध्ये त्या ठिकाणी राहिला. मी जी योग क्रिया धारण केली, की योग क्रिया लोकांना समजणं अत्यंत कठीण आहे. त्याच्यामुळेच मी वेड्यासारखं सोंग या ठिकाणी घेतलेलं आहे. संताचं लक्षण आहे चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडीने. संताचं लक्षण. आणि महाराजांनी त्या ठिकाणी त्याला ज्ञान, भक्ती, कर्म, योग या 4ही मार्गाची शिकवण त्या ठिकाणी दिलेली आहे.
आणि कलियुगामध्ये या चारी मार्गात भक्ती श्रेष्ठ सांगितली. त्याचं कारण आयुष्य अत्यंत कमी आहे आणि कलियुगामध्ये सगळ्या वाटा सगळे मार्ग क्षीण झालेले आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. म्हणून आता कलियुगात भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून भक्ती श्रेष्ठ. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे केपा, येण्याची एके खंडती असं म्हटले. म्हणून भक्ती मार्ग काय सांगितला? अत्यंत सोपा सांगितला. अशी दोन विद्वानाची चर्चा त्या ठिकाणी झाली. चर्चा संपल्याच्या नंतर नरसिंहजी त्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज, अहो तुम्ही सगळ्या कला, सगळ्या सिद्ध्या, सगळे योग त्या ठिकाणी जाणतात. माझी फक्त एकच मागणी तुमच्याकडे की तुम्ही या ठिकाणी मला वरच्या वर भेटायला त्या ठिकाणी येत जा. मला तर येणं शक्य नाही, पण तुम्हाला ते काही अवघड नाही, काही क्षणामध्ये तुम्ही इथपर्यंत येता. त्यामुळे मला नरसिंहजी म्हणतात की तुम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी दर्शन देण्यासाठी येत जा. महाराजांना विनंती केली गजानन महाराजांनी आणि दोघांची चर्चा झाली. महाराज निघून गेले. पण ही बातमी कानावर गेली गुराख्याच्या. त्या ठिकाणी जे त्या जंगलात जे गुराखी होते त्यांना कळालं की सद्गुरु गजानन महाराज नरसिंहजी यांना भेटण्यासाठी आले. आणि दोन साधूची भेट आहे, दोन संतांची भेट आहे. जर आपल्याला त्यांची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं तर आपलं अहोभाग्य. म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी या दोघांचे दर्शन करण्यासाठी निघाले. पण आल्याच्या नंतर त्यांना कळालं की महाराज अगोदरच गेलेले. कदाचित त्यांचं तेवढं पुण्य नसावं म्हणून महाराजांची भेट त्यांना झाली नाही. आणि महाराज अगोदरच त्या ठिकाणी काय झाले? निघून गेलेले. असं महाराज निरंतर भ्रमण करत राहतात, निरंतर हिंडत राहतात आणि जगाचा, लोकांचा उद्धार करत राहतात, लोकांना सन्मार्ग दाखवत राहतात. आणि तेच कार्य अजूनही शेगाव संस्थान करतंय. हे महत्वाची गोष्ट आहे. अजूनच संस्थान कितीतरी उपक्रम राबवते. परमार्थामध्ये सगळ्यात मोठं योगदान या महाराष्ट्रात सद्गुरु गजानन महाराज संस्थानचं. कितीतरी टाळांचे वाटप, कितीतरी मृदंगाचे वाटप, कितीतरी विणे या संस्थांना गावकऱ्यांना त्या ठिकाणी दान दिलेले आहेत, मोफत दिलेले आहेत. त्याचा परिणाम कितीतरी गावामध्ये हरिपाठ, कीर्तन, भजन चालू आहेत आणि हा परमार्थ वाढीस लागलेला आहे. शेगाव संस्थाननं कार्य जे केलं ते निरंतर कार्य केलं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणत्या संस्थांचं असेल तर ते हे संस्थान आहे, शेगाव संस्थान, सद्गुरु गजानन महाराजांचं संस्थान. आणि म्हणून या संस्थानाची तुलना कोणत्याच संस्थानाशी करता येणार नाही. कोणत्याच संस्थानाशी करता येणार नाही. सगळ्यात मोठं संप्रदायाचं योगदान वारकरी शिक्षण संस्था मामासाहेब दांडेकरांनी स्थापन केलेली आहे. शेगावला तुम्ही जर कधी गेली तर तिथं वारकरी शिक्षण संस्था आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शिबिर आहे, किंबहुना 12 महिने शिबिर असतं. पण उन्हाळ्यामध्ये विशेष मुलासाठी तिथं शिबिर होतं. त्या शिबिरात पैसे तर घेतले जात नाही, उलट त्या शिबिरात जाणाऱ्या विद्यार्थ्याला 1,500 मानधन दिलं जातं. हा परमार्थ वाढला पाहिजे. लोकांच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी जागृती झाली पाहिजे. याच्यासाठी 24 तास कार्य करतं हे शेगाव संस्थान. म्हणून या शेगाव संस्थानचे जेवढे आभार मानावेत, सद्गुरु गजानन महाराज संस्थानचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. महाराजांनी ज्या पद्धतीने या संस्थांमध्ये नियम घालून दिले, मुखानं जे नियम सांगितले ते नियम आजही हे संस्थान पाळते, आजही पाळते. त्याच्यामुळे संस्थान एवढं वाढीस आलेलं आहे. त्याच्यामुळे या संस्थांमध्ये लोक देणगी देतानाही मागं पुढे पाहत नाहीत, कारण लोकांना माहित आहे इथं दिलेला प्रत्येक रुपया सन्मार्गाला लागणार. असो महाराज हिंडत हिंडत त्या ठिकाणी जगाचा उद्धार करतात. याच शेगावाचं पूर्वीचं नाव असं म्हणतात शिवगाव. जुनं नाव शेगावचं काय होतं? शिवगाव त्या ठिकाणी होतं. पण त्या शिवगावचा अपभ्रंश झाला शेगाव. आणि त्या शेगावमध्ये 17 पाटील होते. 17 पाटील म्हणजे एवढं समृद्ध ते गाव होतं. 17 पाटील त्या गावामध्ये होते.
आणि त्यामुळं सगळी बलवान अशी मंडळी, संपत्तीनं, धनानं, मानानं, पदानं, प्रतिष्ठेनं, सगळ्या गोष्टीनं संपन्न. त्याच्यामुळे साहजिकच त्या शेगावात वरच्यावर भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायची. एकाला एकाचा उत्कर्ष सण व्हायचा नाही, एकाला एकाचा मोठेपणा सण व्हायचा नाही. म्हणून नेहमी त्या शेगावात भांडणं, मारामाऱ्या होत राहायची. आणि त्या शेगावाची पाटीलकी ज्यांच्याकडे होती त्याचं नाव आहे खंडू पाटील. तो खंडू पाटील त्या गावचा कारभारी होता. आषाढ महिना संपल्याच्या नंतर श्रावण मास लागला आणि त्या श्रावण मासामध्ये त्या शेगावात एक मोठा उत्सव व्हायचा मारुतीच्या मंदिरामध्ये. आणि त्या उत्सवाचा कारभारी होता खंडू पाटील. तो खंडू पाटील तो सगळा उत्सव पाहायचा, तो सगळं नियोजन पाहायचा. तो म्हणेल तेच त्या शेगावात व्हायचं. त्याच्या म्हणण्यानुसार त्या शेगावात सगळा कारभार चालायचा. मारुतीच्या मंदिरामध्ये तो उत्सव व्हायचा आणि त्या शेगावाचे सगळे पाटील मंडळी बजरंगबलीवर भाव ठेवणारी होती, भक्ती ठेवणारी होती. त्यामुळं त्या मारुतीच्या उत्सवासाठी सगळे पाटील मंडळी हजर राहायचे. आणि महाराजांना कार्य व्यापक करायचं होतं म्हणून महाराजांना माहित होतं की सगळ्या लोकांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून महाराजांनी विचार केला की आता आपल्याला बंकटलालाच्या सदनात थांबून चालणार नाही. आपल्याला सगळे लोक परमार्थाला जुळवावे लागतील आणि हे कार्य आपल्याला वाढवावं लागेल. आणि म्हणून महाराजांनी निर्णय केला आणि ते बंकट सदन सोडलं आणि महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये दाखल झाले. आणि मारुतीच्या मंदिरामध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय केला. बंकटलालांनी विनंती केली पण महाराजांनी सांगितलं की बाबा अरे साधून एका जागी थांबू नये. मला माहिती की तुझी भक्ती निस्सीम आहे पण माझं अवतार काहीतरी कार्यासाठी झालेलं आहे आणि ते कार्य, ते प्रयोजन तुझ्याच सदनामध्ये राहून मला साध्य करता येणार नाही. त्याच्यासाठी मला जागा बदलाव्या लागतील आणि त्याच्यासाठी या मारुतीच्या मंदिरामध्ये राहणं आवश्यक आहे. मला माहिती की तू माझा निस्सीम भक्त आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे पण अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम स्वामी समर्थावर होतं, जगद्गुरु तुकोबारावर होतं. पण जगद्गुरु तुकोबारायांनी देहूतच राहून धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतातून मावळे पाठवले. स्वामी समर्थावर स्वामी समर्थावर त्या ठिकाणी निष्ठा होती. कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. पण तरी ते सज्जनगडावर काय होते? वास्तव्याला होते. ते रायगडावर वास्तव्याला राहिले नाही. तसं बाबा तुझं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी आता मला पुढचं कार्य त्या ठिकाणी करायचं, त्याच्यामुळे या ठिकाणी या मंदिरामध्ये मला राहू दे. महाराजांना अनेक लीला त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी करायच्या होत्या, अनेक लोकांना जोडायचं होतं आणि हा परमार्थ एक कार्य वाढवायचं होतं. असं करत महाराजांनी 5वा अध्याय त्या ठिकाणी दासगुरु महाराजांनी संपवला आणि सद्गुरु गजानन महाराज, बुद्धीची देवता असणारे गणपती यांना नमन करून वंदन करून महाराज 7व्या अध्यायाला प्रारंभ करतायत. 6वा अध्याय संपवला, 7व्या अध्यायाला प्रारंभ. आणि महाराजांनी पुढे सांगितलं की खंडू पाटील हा नेमका कोण आहे त्याचा विचार जर केला तर दासगुरु महाराज वर्णन करतात की महाजी पाटील जो आहे त्या महाजी पाटलाला 2 मुलं होते, एक कडताजी आणि एक कुकाजी. त्याच्यात कडताजी जो होता त्या कडताजीला 6 मुलं झाली आणि कुकाजी जो होता तो भाग्यवान पुरुष आहे पण त्याला पुत्र नव्हतं, मुलगा नव्हता. कडताजी मरण पावल्याच्या नंतर त्या 6 मुलाचं संगोपन कुकाजीने केलं. कुकाजी म्हणजे त्यांचा चुलता, कुकाजीने केलं. आणि त्या गावाचा कारभार कुकाजी पाटलांनी अनेक दिवस चालवला.
पण कुकाजी पाटलाचा वृद्धपकाळ जवळ आल्याच्या नंतर म्हणजे मथारपण जवळ आल्याच्या नंतर तो सगळा कारभार त्या 6 भावात जो सगळ्यात मोठा होता खंडूजी पाटील, त्या खंडूजी पाटलाकडे आला आणि अत्यंत दयेनं अंतकरण भरलेले हे खंडूजी पाटलाचं, आणि तो खंडूजी पाटील त्या ठिकाणी त्या गावचा कारभार करू लागला. दयेनं अंतकरण भरेल, संपत्ती, धन, मान, पद, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी अवेलेबल, सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत, कशाची कमतरता नाही. एवढा पैसा की पैशाचा धूर घरातून निघतोय. 5 बलदंड असे भाऊ ज्यांना कुस्तीचा शौक होता असं म्हणतात. आणि खंडू पाटलाच्या हाती सगळ्या गावाचा कारभार महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये स्थिरावलेले, थांबलेले. आणि साहजिकच संपत्ती माणसाकडे असली की थोडाफार अहंकारही माणसाकडे असतोच, मदही माणसाकडे असतोच, गर्वही माणसाला होतोच. धनाचा तो गुणच आहे. अहंकार उत्पन्न होतोच, काही ना काहीतरी अहंकार उत्पन्न होतो. आणि महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर या 6 भावातील 5 भाऊ जे आहेत, गणपती, नारायण, मारुती, हरी, कृष्णाजी असे 6 भाऊ आहेत. गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी हे 5 भाऊ, आणि खंडू पाटील 6वा. या 5 भावांनी महाराजांची हेटाळणी करायला सुरुवात केली. आदवा तद्वा ते महाराजांना बोलायला लागले. मारुतीच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर महाराजांना एकेरी शब्दानं बोलायचं, गण्या म्हणायचं, वाटेल ते त्या ठिकाणी बोलायचं, वाटेल ते म्हणायचं. पण महाराज शब्द बोलायचे नाही, सगळं ऐकून घ्यायचं. भास्कर पाटील महाराजांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी होता, आणि भास्कर महाराजांना म्हणू लागला की महाराज, अहो आता इथं राहण्यात अर्थ नाही, इथं तुम्ही थांबू नका, चला अकोली ग्रामाला जाऊ, त्या ठिकाणी राहू. ही पाटलाची पोरं संपत्तीनं माजलेली आहेत, संपत्ती जास्त झाली त्यामुळे यांना अहंकार उत्पन्न झाला आणि त्यांना संताची किंमत, साधूची किंमतही कळत नाही, त्यामुळे ते तुम्हाला काहीही बोलायला लागले. त्यामुळे महाराज इथं राहू नका, चला आपण त्या ठिकाणी अकोलेला जाऊ. पण महाराजांनी सांगितलं की बाबा नाही, अरे ही पाटील की लोक आहेत, पाटील की यांच्याजवळ आहे, त्याचबरोबर संपत्तीनं संपन्न माणसं आहेत, आणि ही संपत्ती साहजिक माणसाच्या अंतकरणात अहंकार उत्पन्न करते. सामर्थ्य हे बल आहे. मग बल असल्यावर त्या ठिकाणी काय होतं, अहंकार उत्पन्न होत. पाटीलकी म्हणजे वाघाचं पांघरून आहे, आणि हे वाघाचं पांघरून घेतल्याच्या नंतर थोडाफार त्या ठिकाणी गर्भ, थोडाफार अहंकार चालतोच. वाघ जर गायीसारखा वागायला लागला, वाघ जर गायीसारखा वागायला लागला तर त्या वाघाला लोक घरी आणून बांधतील. ऐका, त्याच्यामुळे वाघानं वाघासारखंच वागलं पाहिजे. आणि हे पाटील की वाघाचं पांघरून आहे. महाराजांनी सांगितलं बाबा, ही मंडळी फार मोठी माझी भक्त आहेत, आणि यांनाच सतमार्गावर लावण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो, महाराजांनी सांगितलं. आणि महाराज त्या ठिकाणी सगळं त्यांचं सहन करतात. एक दिवस हरी पाटील मंदिरामध्ये आले, आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर महाराजांची हेटाळणी करायला सुरुवात त्यानं केली. महाराजांना बोलायला सुरुवात केली. सांगितलं की महाराजांना सांगितलं की बाबा, अरे लोक तुला योगी योगेश्वर म्हणतात, चाल माझ्यासोबत कुस्ती खेळतं का? हरी पाटील म्हणतात, जर तू माझ्यासोबत कुस्ती खेळा आणि जिंकला तर मी तुला फार मोठं बक्षीस देतो, आणि जर तू जिंकला नाहीस तर आताच्या आताच हे मारुतीचं मंदिर सोड, आमचं शेगाव सोड आणि बाहेर जाय, इथं राहू नको. हरी पाटील त्या ठिकाणी बोलायला लागला, आणि त्यानं महाराजाचा हात पकडला आणि महाराजांना त्या कुस्तीच्या मैदानात ओढत आणलं. महाराजांनी तिथे लीला केली. महाराज बसले. महाराजांनी सांगितले की बाबा कुस्ती खेळतो, काही हरकत नाही, पण तू अगोदर मला उठव, उभं कर, तर मी कुस्ती खेळतो. आणि मग हरी पाटील महाराजांना उठवायला लागला. पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी महाराजांना तो उठवतो, पण महाराज हलायलाही तयार नाहीत. त्यांना संपूर्ण ताकद लावली, घामाघूम झाला तो, आणि विचार केला की दिसतो तर असा
आणि आपली सगळी ताकद लावली तरी याला हलवताही येणार. सगळं शरीर त्याचं घामानं भिजलं आणि घाबरला. त्याने विचार केला की नक्कीच हा निश्चित योगीच असला पाहिजे, नाहीतर आपल्यात जेवढी ताकद तेवढ्या ताकदीनं जर याला उचलायचा प्रयत्न केला तर याच्या सगळ्या बरगड्या मोडल्या असत्या, वाचला नसता. पण हा जर हलायला तयार नाही. घाबरला तो हरी पाटील आणि त्यानं महाराजांचे पाय धरले. सांगितले की महाराज खरंच मला माफ करा. आतापर्यंत तुम्हाला अनेक प्रकारानं आम्ही तुम्हाला बोललो, सगळं मात्र तुम्ही त्या ठिकाणी सहन केलं. ठीक आहे, सगळं सहन केलं. जसं कुत्र्याच्या भुंकण्याला किंमत देत नाही हत्ती कुत्र्याच्या भुंकण्याला काय करत नाही, किंमत त्या ठिकाणी देत नाही, किंवा कोल्ह्याला किंमत देत नाही वाघ. हत्ती चला बाजार, कुत्ते भोके हजार असं म्हणतात ना. कुत्र्याच्या भुंकण्याला हत्ती किंमत देत नसते. तसं आपल्या या बोलण्याला महाराजांनी आतापर्यंत किंमत दिली नाही. महाराजांचं सामर्थ्य वेगळं आहे, अलौकिक सामर्थ्य आहे. भास्कर पाटला त्या हरी पाटलाने विचार केला आणि महाराजांचे चरण धरले. तेव्हापासून मात्र हरी पाटलानं महाराजांना कधी त्या ठिकाणी तो बोलला नाही, कधी वाईट म्हटलं नाही. महाराजाच्या चरणावर त्यानं भाव ठेवला, भक्ती ठेवली. आणि जसजसे दिवस जाऊ लागले तस ते जे 4 भाऊ आहेत त्यांना कळालं की हरी पाटील महाराजांना भीतोय. काय कारण आहे? त्यांनी विचारलं की हरी पाटलाला विचारलं की अरे बाबा, तू या नंग्या दूध दिगंबर माणसाला भीतो तरी कशासाठी? काय कारण आहे? अरे आपण पाटील होत आणि पाटील माणसानं ढोंगी माणसाचे कारस्थान जगात उघडे केले पाहिजेत. असे कितीतरी भोंदू लोक जगात फिरतायत, हे ज्ञान सांगतात, जे मुखानं ब्रह्मज्ञान सांगतात, साधुत्व दाखवतात, पण अंतकरणात साधुत्व नसतं. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मणी धन आणि मान, ऐसी याची करिता सेवा काय सुख होय जीवा, पोटासाठी संत झाले कलित बहुत असं म्हटलेलं आहे. आपण पाटील त्या ठिकाणी आहोत आणि अशा ढोंगी माणसाचं पितळ आपण उघडं केलं पाहिजे. आणि तूच त्या साधूच्या पायावर त्या ठिकाणी आपलं डोकं ठेवतोय, आपली पाटीलकी विसरतोय. हरी पाटलाला ते 4 जण बोलायला लागले. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा चाल आपण आज त्याचं संतत्वच पाहू. तू म्हणतो ना का तू म्हणतो ना तो साधू आहे, त्याचा साधूपणा खरा आहे का नाही तो आज त्या ठिकाणी पाहू. ठिकाणी सोनं जर ओरिजिनल असलं तर त्या सोन्याच्या 4 परीक्षा असतात. निर्घशन, छेदन, ताडन, तापई ह्या 4 परीक्षा आहेत. त्याला घासलं जातं, त्याला तोडलं जातं, त्याला तापवलं जातं, तेव्हा ते सोनं ओरिजिनल निघतं. निर्घशन, छेदन, ताडन, तापई या 4 परीक्षा आहेत. सोन्याला कसल्याशिवाय ते ओरिजिनल सोनं समजत नाही. जगात परीक्षा दिल्याशिवाय तसं साधुत्व कळत. ज्ञानोबा राय तेव्हा साधू जगाला कळाले जेव्हा ज्ञानोबा राय रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात. तुकोबा राय लोकाला तेव्हा कळाले जेव्हा गाथा पाण्यात तरली. सगळ्या संताला परीक्षा द्याव्या लागल्या. परीक्षेशिवाय संतत्व प्राप्त होत नाही. सगळ्यांना परीक्षा द्याव्या लागतात. त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुझीही परीक्षा बघू आणि त्या परीक्षेत जर तू पास झाला तर आम्ही तुला संत म्हणू, तुला शरण येऊ, नाही तर नाही. जर त्या परीक्षेत पास झाला नाही तर मात्र तुला या मंदिराच्या बाहेर हाकलून घेऊ. महाराजांना ते 5 भाऊ म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही ऊसाची मुळी सोबत आणलेली आहे आणि तुला जर ऊस काढायची इच्छा असेल तर आम्ही या ऊसाच्या मुळीनं तुझ्या शरीरावर आघात करू, तुझ्या शरीरावर मारू आणि जर तुझ्या शरीरावर वळ उमटले नाही तर तुला संत म्हणू, तुला शरण येऊ असं म्हटलं. आणि एक ऊस हातामध्ये घेतला आणि महाराजांच्या अंगावर धावले. जवळपास जेवढे काही लोक होते ते सगळे घाबरले. हे 4 भाऊ धावून गेले. सगळ्याचं शरीर बलदंड असं शरीर आहे. सगळ्यांना कुस्तीचा शौक होता. सगळे धावून गेल्याच्या नंतर तिथुली सगळी मंडळी पळून गेली. भास्कर पाटील मात्र जवळ होता. भास्कर पाटलांनी सांगितलं की 4घांना विनंती केली की अहो
तुम्ही पाटील मंडळी आहात आणि पाटील मंडळीचा अंतःकरण दयेनं भरलेलं असलं पाहिजे. त्यामुळे महाराजांना तुम्ही मारू नका. जर तुम्हाला महाराज संत वाटत नसतील तर हिंदीन म्हणून महाराजांना सोडून द्या, पण महाराजांना मारू नका. हे पाप त्या ठिकाणी करू नका. चौघांना म्हटलं, पण हे त्या ठिकाणी ऐकायला तयार. चौघांना त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. चौघांनी बाजूला केलं त्या ठिकाणी भास्कर पाटलाला आणि चौघजण महाराजांच्या अंगावर धावून गेले. महाराजांना मारायला लागले. चौघांनी आघात केले उसानं मारल्याच्या नंतर मात्र महाराजांच्या शरीरावर एकही वळ उमटला नाही आणि महाराज जागच्या जाग्यावरून हल्लेही नाही. चेहरा त्यांचा प्रसन्न आहे, चेहऱ्यावर आनंद आहे. मग मात्र हे चौघे भाऊ त्या ठिकाणी घाबरलेले. चौघांनी विचार केला की एवढ्या उसाने एखाद्याला मारल्याच्या नंतर तो बेशुद्ध व्हायचा, पण महाराजांना काहीच वाटलं नाही. त्याच्यामुळे चौघ जण परत महाराजांना शरण गेले आणि महाराजांनी सगळ्यांना त्या ठिकाणी माफ केलं. महाराजांना त्यांच्या हातून फार मोठं कार्य करायचं होतं. चौघांना त्या ठिकाणी क्षमा केली आणि मग हे पाच भावांनी सगळं वृत्त घडलेलं खंडू पाटलाला जाऊन वृत्त सांगितलं आणि खंडू पाटीलही महाराजांच्या दर्शनाला मारुतीच्या मंदिरामध्ये येऊ लागला. पण किती केला तर तो त्या ठिकाणी गावचा पाटील होता आणि त्याचं बोलणं मात्र महाराजांना एकेरीच होतं. महाराजांना गजानन महाराज असं कधी तो म्हटला नाही. महाराजांना त्यांना एकेरीच त्या ठिकाणी हाक मारली. गण्या ऐसा म्हणे दासगुरु महाराज म्हणतात. पण अंतःकरणात भाव आहे, अंतःकरणात भक्ती आहे. बोलणं जरी एकेरी असलं तरी भाव आहे. जनाबाई देवाला शिव्या देते तरी देवाला त्या ठिकाणी त्या शिव्या आवडतात. जनाबाई देवाला शिव्या देते तरी देव त्या शिव्या अंतःकरणात आनंदानं प्रसन्न अंतःकरणानं त्या ठिकाणी ऐकतो. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, मूळ सावित्री चुडाल्या आली, तुझं गेलं मड, तुला पाहुनी काळ रड, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दासी जणी, असं म्हटलेलं आहे. जनाबाई देवाला शिव्या देते तरी जनाबाईचा हरिक कौतुक देवाला वाटतं. कारण अंतःकरणात भाव, देवाला भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. देव मन पाहतो, तन पाहत नाही. तुम्ही बोलता काय त्याला महत्व नाही, तुमच्या अंतःकरणात भाव असणं महत्वाचं आहे. थोर प्रेमाचा भुकेला ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लिनीची, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला एवढाच दुष्काळ आहे, बाकी काही नाही. भावे ही विद्यते देव तस्मात भावे ही कारणम, असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे देवाला भाव पाहिजे, बाकी काहीच पाहिजे. त्यामुळे खंडू पाटील एकेरी शब्दानं जरी महाराजांना बोलत असला तरी अंतःकरणात भाव आहे, अंतःकरणात भक्ती आहे. आणि एक दिवस कुकाजी पाटील खंडू पाटलाला म्हणतो की बाबा, अरे मतारपण माझं जवळ आलं, काही मृत्यूचा काळ जवळ आला, कधी माझं शरीर, त्या शरीरातून प्राण त्या ठिकाणी निघून जाईल सांगता येत नाही. तुला कितीतरी दिवस झाले पुत्र नाही आणि तूच त्या ठिकाणी नेहमी सांगतो की मारुतीच्या मंदिरात असणारा अवलिया फार मोठा साधू आहे, फार मोठा संत आहे आणि दररोज त्याच्या दर्शनासाठी जातो. आणि साधूच्या दर्शनानं काय प्राप्त होऊ शकत नाही, काही प्राप्त होऊ शकत. माझा वृद्धपकाळ जवळ आला, कधी देहातून प्राण जाईल सांगता येत नाही आणि नातू पाहण्याची माझी इच्छा आहे. तो जर संत खरा आहे असं तू म्हणतो तर त्या संताला एखादा पुत्र का मागत नाही. कुकाजी पाटील त्या ठिकाणी खंडू पाटलाला म्हटला आणि आपल्या चुलत्याची आज्ञा त्यानं शीर्षा वंदे मानून खंडू पाटलाने एक दिवस महाराजांना म्हटलं की, तो एकेरीच बोलायचा. महाराजांना म्हटलं की गण्या, अरे माझा चुलता, माझ्या चुलत्यानं माझ्याकडे त्या ठिकाणी
एक प्रस्ताव ठेवलेला आहे की मी दररोज तुझ्या दर्शनासाठी येतो आणि अनेक दिवसापासून मला पुत्र नाही, एखादा पुत्र मला त्या ठिकाणी दे. महाराजांना विनंती केली. महाराजांना आनंद वाटला. महाराजांनी सांगितलं की अरे बाबा, एवढा मोठा तू पाटील, या वराड प्रांतात असा एकही माणूस नाही जो तुझा शब्द खाली ठेवल, आणि तू आज आमच्याकडं मागणी मागितली म्हणजे भीक मागितली. मागणी म्हणजे भीकच. अरे या वराड प्रांतात तुझा शब्द कोणीच मोडू शकत नाही, मग त्या ब्रह्मदेवालाच का आज्ञा करत नाही. खंडू पाटलाला महाराज त्या ठिकाणी म्हटले. त्या खंडू पाटलाने सांगितलं की अरे बाबा, ब्रह्मदेवाला केलेली आज्ञा ब्रह्मदेव माझी आज्ञा मान्य करणार नाही. आणि बाबा, काही गोष्टी माणसाच्या सामर्थ्याच्या पलीकडे असतात. जसं शेती माणूस करतो, शेतीत अन्नधान्य पिकू शकतो, पण ते पीक शेतीत येण्यासाठी लागतं पाणी, आणि ते पाणी आपण स्वसामर्थ्यानं पाडू शकत नाही. तिथं माणसाचं कर्तृत्व चालत नाही. काही गोष्टी माणसाच्या सत्तेच्या पलीकडे आहेत. त्यामुळे मी तुला विनंती करतो. खंडू पाटील म्हटले. आणि त्यावेळेस महाराज म्हटले की बाबा, विनंती म्हणजे मागणी, मागणी म्हणजे भीक. लक्षात घे, तू माझ्याकडे भीक मागितलेली, आणि आता तू भीक मागितली म्हटल्यावर मीही तुला त्या ठिकाणी खाली हाताने पाठवणार नाही. वरदान देतो, जा, तुला 9 महिन्यात त्या ठिकाणी पुत्र होईल, फक्त त्याचं नाव भिकाजी ठेव. महाराजांनी म्हटलं, आणि महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि महाराजांचा तो संताचा आशीर्वाद हे फोल ठरायचा ना, अशक्य ठरायचा ना. आणि महाराजांचा तो आशीर्वाद खरा झाला. आणि 9 महिन्यानं त्या खंडू पाटलाची स्त्री बायको गर्भवती झाली, आणि त्या खंडू पाटलाला एक पुत्र झाला. आणि महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं नाव त्यानं भिकाजी ठेवलेलं आहे. पुढं काही दिवस गेल्याच्या नंतर त्यानं उत्सवही त्या ठिकाणी केलेला आहे. महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सज्जन, साधू, ब्राह्मण या लोकांना त्या ठिकाणी दान दक्षिणा भरपूर दिलेली आहे. अन्नदानही भरपूर त्या ठिकाणी खंडू पाटलानं केलेलं आहे. महाराजांनी ज्या ज्या त्या ठिकाणी आज्ञा सांगितल्या होत्या, जे जे कार्य करायला सांगितलं होतं, ते सगळं कार्य त्यानं पार पाडलेलं आहे. फार मोठं अन्नदान त्या ठिकाणी केलेलं आहे. असं म्हणतात की ते अन्नदान आजही शेगावामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. तो वंश त्या ठिकाणी चालवतो. पुढे काही दिवस गेल्याच्या नंतर मात्र खंडू पाटलाचा जो चुलता आहे कुकाजी, त्याचं देहावसान झालं, मरण पावला तो. आणि आता खंडू पाटलावर फार मोठं संकट आलं. तो देवाला म्हणू लागला की देवा, अरे आमचा बाप गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं बापात सारखा आधार ज्यानं दिला तो म्हणजे आमचा चुलता होता. आणि त्या चुलत्याच्या जीवावर या वराड प्रांतात आतापर्यंत मी माझी पाटीलकी चालवली, कोणालाही घाबरलो नाही. आणि आज तो आमचा आधार, तो आमचा पाठीरागा तू त्या ठिकाणी हिरावून नेला. आणि फार मोठं गंडातर त्या ठिकाणी त्या खंडू पाटलावर आलं. आणि आता त्याच्या नंतरची पुढची कथा दासगणू महाराज 8व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात. पुढच्या अध्यायात म्हणजे आता पुढची या ठिकाणी कथा पाहू. आताचा व्हिडिओ भरपूर त्या ठिकाणी मोठा झालेला आहे, त्यामुळं हा सद्गुरू गजानन महाराजांचा व्हिडिओ 4था या ठिकाणी आपण थांबू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. आता आपण थांबू. जय गजानन.